तर आत्तापर्यंत गीतेमध्ये 17 किंवा 18व्या अध्यायाच्या इथपर्यंत, या श्लोकापर्यंत येईपर्यंत भगवंताने अर्जुनाला धर्माचा स्वीकार कर म्हणून सांगितला. तिथला धर्म शब्दाचा अर्थ काय करायचा? धर्म शब्दाला जर अज्ञान हा अर्थ असेल तर आत्तापर्यंत तू धर्मानं वाग म्हणजे अज्ञानानं वाग, हेच भगवंताला सांगायचं होतं काय? एका ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान असा करणार, आणि तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी धर्म शब्दाचा अर्थ तुम्ही कर्तव्य बुद्धी करणार. तुमच्या मनानुसार शब्दाचे अर्थ बदलणार का शब्दाच्या अर्थानुसार तुम्ही बोलणार? आम्ही म्हणू तसे शब्दाचे अर्थ बदलत नाही. शब्दाचा जसा अर्थ सिद्ध झालेला आहे त्यानुसार आपल्याला शब्दयोजना आणि वाक्ययोजना करावी लागते. आम्ही कशालाही काही म्हणू, व्यवहार चालेल काय? आम्ही कशालाही काही म्हणू, भाताला वरण म्हणा, वरणाला भात म्हणा, काय बिघडलं? भाताला वरण म्हणल्यामुळे भात काही पिवळा पडतो काय? आणि वरणाला भात म्हणल्यामुळे काय वरण पांढरं होतं काय? काय नाही. बाईला पुरुष आणि पुरुषाला बाई म्हटलं, काय बिघडलं? आईला वडील आणि वडिलांना आई म्हटलं, काय बिघडलं? शब्द बदलण्याने बिघडत काही नाही, पण ऐकणाऱ्याच्या मनामध्ये जी संदिग्धता निर्माण होते त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न पडतो. भगवान असले म्हणून काय झालं? आईला आपण सांगतो ना, आईला बाबा आणि बाबाला आई म्हणायचं ठरलं. एका माणसाने पोराला विचारलं, बाबा काय करतात? स्वयंपाक करतात. आई काय करते? दाढी करते. आता हा जो गोंधळ निर्माण झाला याला जबाबदार कोण? आईला बाबा म्हणल्यामुळं आई मुलांना जन्म द्यायची थांबत नाही, आणि वडिलांना आई म्हणल्यामुळं वडिलांना काही वेणी येत नाही. आईला बाबा म्हणल्यामुळं आईला दाढी येत नाही, आणि वडिलांना आई म्हणल्यामुळं वडिलांना वेणी येत नाही. म्हणलं तर बिघडलं काय? म्हणजे आम्हाला पाहिजे तसे आम्ही शब्दाचे अर्थ बदलायचे का शब्द जे आधी सिद्ध झाले त्यानुसार आम्ही वाक्ययोजना करायची? भगवंतानी काय केलं? आत्तापर्यंत धर्माचं पालन कर म्हणून सांगितलं, त्यावेळेला धर्म शब्दाचा अर्थ केला कर्तव्य बुद्धी, आणि आता 18व्या अध्यायामध्ये आल्यानंतर धर्मान परित्यज्य म्हणून सांगताना धर्म शब्दाचा अर्थ करता अज्ञान. तुम्हाला सोयीनुसार तुम्ही शब्दाचे अर्थ बदलणार काय? आणि मग वाचणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये संदेह निर्माण झाला की तुम्ही अज्ञानीच आहे, तुम्हाला काही अभ्यासच करायचा नसतो, तुम्हाला काही बघायचंच नसतं, हे पुन्हा बोलायला तुम्ही मोकळे. मग आधी तसा अर्थ का केला आणि आत्ता असा अर्थ का करायचा? याला कारण सांगतो फक्त. एक शंका आता उपस्थित झाली म्हणून मी बोललो. मी काही ठरवून आलो नव्हतो या शंकेचा विचार करायचा, परंतु आत्ता विचार आला म्हणून बोललो. याचं उत्तरही माझ्या बुद्धीनं मी देऊन जातो. भगवंताने आत्तापर्यंत धर्मपालन करायला सांगितलं, हेही बरोबर. कारण तिथं धर्म शब्दाचा अर्थ कर्तव्य बुद्धी असा केल्याशिवाय धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान आहे, आणि धर्म हा अज्ञान कार्य म्हणून त्याज्य आहे, हे कळण्याचा आणि धर्म टाकण्याचा अधिकार सिद्ध होत नाही म्हणून म्हणावं लागेल. अधिकार सिद्ध होण्याकरता तो विचार आधी मांडावा लागला. म्हणून आत्तापर्यंत गीतेत सांगितलेला धर्म हा अध्यारोप आहे, आणि इथं धर्म शब्दाचा विचार या श्लोकामध्ये करताना अपवाद म्हणून करावा लागणार. अध्यारोपाचा विचार करताना पालन करण्याकरता म्हणूनच धर्म सांगा, पण अपवादाचा विचार करताना त्याग करायचा म्हणूनच धर्म सांगा. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते, याच वेदांताच्या नियमानुसार भगवान चाललेत. भगवंतानी आधी केलेला अर्थही चुकीचा नाही, आणि भगवंतानी आत्ता केलेला अर्थही चुकीचा नाही. धर्म शब्दामध्ये असलेला धृ धातू हा आधार देणे या अर्थाने जर तुम्हाला विचारात घ्यायचा असेल तर आपण चिंतन करून पहा. आधार देणे, उचलून घेणे, उचलून घेणं म्हणजेच आधार देणं, या अर्थाने उचलून घेणे या अर्थाने ऋग्वेदाने धर्म शब्दाची योजना केली. आपण बोलून आलोय मागे. मला सांगा, उचलून घेणे हा शब्द धर्म या अर्थाचा, धर्म या शब्दाचा उचलून घेणे हा अर्थ जेव्हा आपण एका कालामध्ये करतो, दुसऱ्या कालामध्ये उचलून घेणे हाच अर्थ त्याच व्यक्तीच्या संबंधात चुकीचा ठरतो, असं उदाहरण आपल्याला देता येईल की नाही?
मूल लहान आहे, रांगणारं आहे, आईला सांगितलं त्याला आधार द्या, तो पडेल. मग आईने काय केलं, त्याला उचलून घेतलं. धर्म शब्द धारण करणे या अर्थावरून उचलून घेणे हा अर्थ जर सिद्ध केला तर मुलाला आईने उचलून घेणं हा आईचा धर्म झाला. बरोबर, धर्म झाला उचलून घेणे या अर्थाने. तेच मूल मोठं झालं, 50 वर्षाचं झालं आणि मग आईला म्हणलं मुलाला आधार द्या, तर त्या 70 वर्षाच्या म्हातारीनं 50 वर्षाच्या पोराला उचलून घ्यावं, हा अर्थ बरोबर आहे का? धर्म शब्द एका कालामध्ये ज्या अर्थाने वापरला गेला त्याच अर्थाने दुसऱ्या कालामध्ये वापरला गेला, मान्य आहे. पण परिस्थितीनुरूप दोन्हीचा अर्थ करत असताना आपल्याला तो विचार केला पाहिजे. पहिल्यांदाही धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान असाच आहे, नाही असं नाही, नाही असं नाही आहे. परंतु तिथं अज्ञान असा स्पष्ट अर्थ अर्जुनाला सांगितला असता तर युद्धाकडे अर्जुनाची प्रवृत्ती झाली नसती, तिथंच सगळं संपलं असतं. हे काही वेळेला करवून घ्यायचंय म्हणून तिथं अज्ञान हा अर्थ सिद्ध करता आला नाही. आता वेदांताच्या परिभाषेमध्ये हे बोलायचं झालं तर त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात हे जे भगवान बोलले तिथल्या अर्थाचा संबंध आपण इथं घ्या आणि पुढे त्याचा विचार करा. आत्तापर्यंत सांगितलेला धर्म विचार हा तुला विद्या म्हणून घ्या आणि आत्ता इथं सांगितलेला धर्म विचार हा मूला विद्या म्हणून घ्या. आपण काय बोललो होतो, धर्म अज्ञानाचा विचार करताना त्याग करायचा, मूला विद्येचा त्याग करायचा का तुला विद्येचा त्याग करायचा? त्याग करताना तुला विद्येचा करायचाच नाही, मूला विद्येचाच त्याग करायचा. ऐका, जोपर्यंत दृश्य प्रपंच हा आभास आहे हा विचार मनामध्ये पक्का रुजत नाही तोपर्यंत दृश्य प्रपंचाकडे बोट दाखवून हे खरं आहे हेच सांगावं लागतं. पण जेव्हा हे खरं आहे हे पटतं आणि त्याचा त्याग करायची वेळ येते तेव्हा हे अज्ञान कार्य म्हणून सांगावं लागतं. दोन्ही परिस्थिती बरोबर आहे, दोन्ही भूमिका भगवंताच्या बरोबर आहेत. आत्तापर्यंत सांगितलेला विचार हा तुला विद्येच्या संबंधानं घ्या ना. तुला विद्या म्हणजे काय? कार्याविद्या. कार्याविद्या म्हणजे काय आहे? दृश्य स्वरूपाला आलेली अविद्या. पण तिला अविद्या म्हणून भगवंतानी आत्ताच तिचं उद्घाटन केलेलं नाही. तिच्यावरचा पडदा कार्य अविद्या असल्यामुळे एकदम दूर केला नाही. भगवंतानी सांगितलं ते ठीक आहे. आत्तापर्यंत काय आहे, तुला विद्येचा विचार करत असताना तुला विद्येचं लक्षण काय? उपाधीनं अवच्छिन्न झालेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला आच्छादन करणारी जी अविद्या आहे तिला तुला विद्या असं म्हणतात. उपाधी, आता त्याचं उपहित चैतन्य असं म्हणा. उपहितत्व धर्म ज्या चैतन्याला लागू पडला त्या चैतन्याला झाकून टाकणारी जी अविद्या आहे त्या चैतन्याला तिरोहित करणारी जी अविद्या आहे तिला म्हणा तुला विद्या किंवा कार्य अविद्या. कार्य अविद्येचा विचार करताना 4 पद्धतीनं त्या कार्य अविद्येचं चिंतन आपल्याला वेदांतांनी केलेलं पाहायला सापडतं. ही जी तुला विद्या आहे ती 4 पद्धतीनं कार्य करते. काय काय करते? अनित्य पदार्थांच्या ठिकाणी नित्यत्व बुद्धी निर्माण करणं हे तुला विद्येचं काम. 1. अशुचित्व असणाऱ्या अशुचित पदार्थाच्या ठिकाणी शुचित्व बुद्धी निर्माण करणं. 2. दुःख आणि दुःख साधनांच्या बाबतीत सुख आणि सुख साधन रूपता निर्माण करणं. 3. आणि गौण आणि मिथ्या अशा अनात्म पदार्थांच्या ठिकाणी आत्मत्व भावना निर्माण करणं. 4. तुला विद्येचं हे कार्य आहे, ही कार्य अविद्या म्हणून सांगितली. आता भगवंतानी आत्तापर्यंत अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा बारकाईनं जर विचार केला तर भगवंतानी या 4 पलीकडे अर्जुनाला काय उपदेश केलाय सांगाव. अनित्य पदार्थांच्या ठिकाणी असणारी नित्यत्व बुद्धी काढून टाक. प्रत्येक श्लोक सांगावा असं नाही, प्रत्येक ठिकाणं सांगावीत असं नाही, आपण पाहून घ्या. मी फक्त ढोबळमानाने उल्लेख करतो आणि पुढे चलतो. धर्म शब्दाचा आत्तापर्यंत केलेला अर्थ कर्तव्य बुद्धीन, आत्ता केलेला अर्थ अविद्या अज्ञान असा का करायचा? तर आधी केलेला अर्थही त्याच अर्थाने केला गेलाय.
अज्ञान याच अर्थाने केला गेला, फक्त ते प्रकट रूपानं समोर आलं नाही. या श्लोकामध्ये ते प्रकट रूपानं भगवंतानी समोर आणलं, एवढाच फरक आहे. भगवंताला अर्जुनाला भगवान काय बोलले? जे जे अनित्य आहे त्याच्या ठिकाणी अनित्य बुद्धीच ठेव, त्याच्या ठिकाणी नित्यत्व बुद्धी ठेवू नकोस. काय अनित्य? अरे या मृत्यूलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतचा सगळा विचार अनित्यामध्ये घे अर्जुना. याच्याकरता पहिल्यांदा काय सांगावं लागलं? जित हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम, हे सांगावं लागलं. तुला स्वर्ग मिळेल. मग स्वर्ग मिळेल म्हणून दुसऱ्या अध्यायात बोलणारे भगवान 8व्या अध्यायामध्ये एकदम आब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुन हे सांगतात. तुला युद्ध केल्याने स्वर्ग मिळेल म्हणणारे भगवान 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणतात की बाबा हा ब्रह्मलोक म्हणजे येणारा जाणार आहे, तो काही खरा नाही बाबा, हे टिकणार नाही, हे सगळं वाया जाणार आहे. मग दुसऱ्या अध्यायात त्याला का सांगितलं मेलास तर स्वर्ग मिळेल म्हणून? एकीकडे स्वर्गाचं आमिष दाखवायचं आणि दुसरीकडे त्या स्वर्गाबरोबर ब्रह्मलोकापर्यंतचा सगळा लोकव्यवहार हा मिथ्या म्हणून, अनित्य म्हणून अर्जुनाच्या समोर मांडायचा. ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे म्हणून ब्रह्मदेवाचं पदही मिथ्या आहे इथपर्यंत अर्जुनाला नेऊन ठेवायचं. याचा अर्थ काय? कारण अर्जुनाला तोपर्यंत स्वर्ग हेच फल वाटत होतं. अर्जुनाला तोपर्यंत ब्रह्मलोक हेच फल वाटत होतं. ब्रह्मपदाची प्राप्ती होणं, ब्रह्मदेवाच्या पदाची प्राप्ती होणं हेच फल वाटत होतं. युद्ध करण्याने असं होईल, युद्ध करण्याने तसं होईल, आम्हाला नरकातही जागा मिळायची नाही, म्हणजे स्वर्ग नरक याच गोष्टी त्याला फलरूपामध्ये महत्वाच्या वाटत होत्या. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं हे सगळं अनित्य असतं. अनित्य असतं म्हणून तू धर्माचं पालन केलं पाहिजेस. हे सांगताना भगवान धर्म शब्दाचा अर्थ करताना तिथं काय सांगतात? अनित्य पदार्थाच्या ठिकाणी नित्य भावना ठेवू नकोस, म्हणजेच अज्ञानाचा. तुला विद्येचा विचार भगवंतानी केला ना? केला. दुसरा विचार, अशुचित्वाच्या ठिकाणी शुचित्व बुद्धी ठेवू नकोस. तुला ज्या पद्धतीनं जे जे काही आत्ता शुचित्व भावना तुझ्या मनामध्ये ज्या ज्या पदार्थांच्या ठिकाणी निर्माण झाली ते काही शुद्ध नाही. तुला असं वाटतं अर्जुना, तुला असं वाटतं का की तू जर मारलं नाहीस तर दुर्योधनाधिक कधी मरणारच नाहीत काय? तू मारल्यानेच दुर्योधन मरेल. मग ही हिंसा, ही अशुची आहे. आपण अहिंसत्व बुद्धीनं राहिलं पाहिजे, ही शुचित्वाची भावना आहे. हे जे तुझ्या मनात आहे याच्यात तू मारल्याने बाकी सगळे मरतील आणि तू न मारल्याने कोणी कधी मरायचंच नाही का? अर्जुनाने मारलं नसतं तरी सुद्धा कर्ण कधी ना कधीतरी म्हातारा होऊन मेलाच असता की नाही? आज ना उद्या, उद्या ना परवा, आद्य वा अब्द शतांते वा मृत्युर्वय प्राणीनाम ध्रुवा आहेच आहे. भागवत म्हणतं तसं. आज ना उद्या, उद्या ना परवा, 100 वर्षांनी, 200 वर्षांनी, त्या काळातला विचार केला तर 500 वर्षांनी. पण कर्ण मेलाच असता की नाही? कधी ना म्हातारा होऊन तरी मेलाच असता की नाही? अर्जुनाने मारलं नसतं तर जयद्रथ मेला नसता का? आज ना उद्या मेलाच असताना. मग ही जी मरणाची आणि न मरणाची भावना तू अंतःकरणामध्ये शुचित्वाची भूमिका घेऊन बसलास त्या संबंधानं सोडून दे. अशुची पदार्थाच्या संबंधानं तुझ्या अंतःकरणात शुचित्व भावना निर्माण झाली असेल तर सोडून दे. भगवान आतापर्यंत जो उपदेश करत आले तो प्रत्येक वेळेला सोडून दे, सोडून दे, सोडून दे हाच उपदेश आहे. तू मारल्याने हे मरतील भावना सोडून दे. तू यांना राज्य दिलं म्हणजे हे जगतील, सोडून दे विचार. हा देह नित्य आणि शाश्वत आहे, सोडून दे विचार. हे सगळं अविनाशी तू तद्विधी येणं सर्वमिदम ततम किंवा नासतो विद्यते भावो नाभाव विद्यते सतः. हे सगळं सांगणं काय? हे सोडून दे, हे सोडून दे. अनित्यत्वाची भावना सोडून दे, अशुचित्वाची भावना सोडून दे. युद्ध करणं याच्यातून हिंसा घडेल, याच्यातून पाप घडेल. म्हणून हे युद्ध एक पापाचं, दुःखाचं साधन आहे. आणि माझ्या भावंडांना मारल्याचं दुःख, तो सल माझ्या अंतःकरणामध्ये देवा कायमस्वरूपी सलत राहील. हे जे दुःख आणि दुःखाची साधनं आहेत त्याच्याबद्दल तुझ्या अंतःकरणामध्ये सुख आणि सुख साधनत्व निर्माण झालं पाहिजे. याच्याकरता दुःखाचा जो विचार तुझ्या अंतःकरणामध्ये आलाय सोडून दे.
दुःखाचे साधन म्हणून धर्म या युद्धाकडे तू पाहतोस, विचार सोडून दे. भगवंताचं बोलणं सोडून देण्याविषयीच आहे. तुला हे सगळं जे चुकीचं वाटतं आहे, उलट युद्ध सोडून देणं हे तुझ्यासारख्या क्षत्रियाला दुःखकारक आहे, पण तू त्याला सुखकारक समजतोस. विचार सोडून दे. तस्माद युद्धस्व भारत. म्हणून युद्धाकडे पुन्हा प्रवृत्त हो. बाकीचा विचार तुला करायचं कारण नाही. ततो युद्धाय युज्यस्व. युद्ध कर, युद्ध कर, युद्ध कर, हा विचार सोडून दे. आणि पुत्रादी गौण किंवा देहादी मिथ्या पदार्थांच्या बाबतीमध्ये तुझ्या अंतःकरणामध्ये जे ममत्व भरून राहिलेलं आहे ते ममत्व सोडून दे. काही उपयोग नाही त्या ममत्वाचा. कारण तू किती जरी पदार्थांविषयी ममत्व ठेवशील, चेतन आणि जड या दोन्ही पदार्थांबद्दल तुझ्या अंतःकरणामध्ये असणारं ममत्व हे आज ना उद्या तुझ्या दुःखालाच कारण ठरणार. ते ममत्व तुला त्रास देणार आहे. देहाबद्दलचं ममत्व म्हणजे मिथ्या जड पदार्थाबद्दलचं ममत्व आहे, आणि पुत्रादी गौण पदार्थांबद्दलचं ममत्व म्हणजे चेतन पदार्थाबद्दलचं ममत्व आहे. आज तुला असं वाटतं अभिमन्यू तुझा मुलगा आहे, गौण आहे, तुझा मुलगा आहे म्हणून तुला त्याच्याबद्दल ममत्व वाटणं अनात्म पदार्थाचं ममत्व आहे. उपयोग नाही. अरे आज ना उद्या, उद्या ना परवा पुन्हा अभिमन्यू तू मेल्यानंतर का होईना पण कधीतरी मरेलच की नाही. काय उपयोग आहे त्याचा. तुझा जो देह आहे तो देह सुद्धा कधी ना कधीतरी जाणारच आहे की नाही. देह विनाशीच आहे की नाही. उपयोग नाही. ज्या ज्या पदार्थांबद्दल तुला अनित्य भावना आहे, नित्यत्व भावना बुद्धी निर्माण झाली, त्याचं अनित्यत्व लक्षात घे, नित्यत्व सोडून दे. ज्या अशुची पदार्थांबद्दल तुला शुचित्वाची भावना निर्माण झाली ते सोडून दे, अशुचित्व ध्यानात घे. ज्या ज्या पदार्थांबद्दल तुला दुःख आणि दुःख साधन असणाऱ्या पदार्थांबद्दल सुख आणि सुख साधनत्व बुद्धी निर्माण झाली, सोडून दे. दुःख आणि दुःख साधनत्व लक्षात घे. आणि सर्वात शेवटी जे सगळं अनात्म पदार्थ आहेत त्याच्याबद्दल तुला जी आत्मभावना निर्माण झाली त्याबद्दलची आत्मत्व बुद्धी सोडून दे, त्यांचं अनात्मत्व लक्षात घे. हे सोडून दे, सोडून दे, सोडून दे, हे जे भगवान बोलले तेच सार रूपानं आत्ता या सगळ्याचं नाव घेऊन भगवान एक नाव घेऊन सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य. सगळ्याला सोडून दे म्हणून आतापर्यंत जे सांगण्यात आलं त्यालाच इथं धर्म म्हणून पुन्हा सांगण्यात आलं. का इथं धर्म शब्दाचा अज्ञान असा अर्थ केला. आतापर्यंत केलेल्या विचारामध्ये सोडून दे सांगितलंच होतं. कारण ही सगळी जी मूलाविद्या आहे, ही तुलाविद्या आहे, ही तुलाविद्या कार्यरूपानं आपल्या दृष्टोत्पत्तीला पडणार आहे म्हणून तिला तुलाविद्या म्हणायचं. आणि कार्यदृष्टीने जर अविद्येचं निराकरण होत राहिलं तर तेवढ्या पुरतच त्याचं निराकरण होईल. पुन्हा व्हायचं ते होईलच. पुन्हा धर्मशब्दाबद्दलच्या भावना, पुन्हा अनात्म पदार्थाबद्दलचं ममत्व, पुन्हा अनित्य पदार्थाबद्दलची नित्यत्व भावना ही आज ना उद्या पुन्हा निर्माण होणार. आत्तापुरतं ते गेलं. काही काही वेळेचा उपदेश हा तेवढ्या काळापुरता पटतो, पण पुन्हा पहिले पाढे 55 सुरू होतच. पुन्हा पहिले तिथंच यायचं मुळाकडे. याच्याकरता म्हणून आत्तापर्यंत कार्याविद्येचा विचार भगवंतांनी सांगितला धर्म शब्दानं, आणि आत्ता या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात तो मूला विद्येचा विचार सांगतात. मूलाविद्या म्हणजे काय. आपल्या वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर सदसद निर्वचनीयत्व जी अविद्या आहे, अज्ञान आहे, तिलाच मूलाविद्या असं म्हणतात. अनादी पण मिथ्या असणारी ती मूलाविद्या, जी सगळ्याचं उपादान आहे, सगळ्या दृश्य प्रपंचाचं उपादान म्हणून मानली गेली ती मूलाविद्या. काय आहे या दोन्ही मधला एक साधा फरक आहे. तुलाविद्या आणि मूलाविद्येमधला एक साधा फरक एका वाक्यामध्ये जर बोलायचं झालं तर तुलाविद्येच्या कार्याला प्रातिभासिकत्व असतं आणि मूलाविद्येच्या कार्याला व्यावहारिकत्व असतं. एवढं लक्षात ठेवलं की हा दोन्हीतला फरक कळला. फार विस्तार करायचं कारण नाही. आत्तापर्यंत सांगितलेला विचार प्रातिभासिकत्वाच्या संबंधानं होता. आत्ता जो विचार भगवान सांगतात तो व्यावहारिकत्वाच्या संबंधानं सांगतात. आणि प्रातिभासिक पदार्थ हा जसा मिथ्या ठरतो तसाच व्यावहारिक पदार्थ ही मिथ्याच ठरतो. कारण प्रातिभासिक पदार्थाला
जशी कालाची मर्यादा आहे तशी व्यावहारिक पदार्थालाही कालाची मर्यादा आहे. आपल्या दृष्टीसृष्टीवादाच्या नियमानं जर जायचं झालं तर प्रातिभासिक आणि पारमार्थिक दोनच सत्ता मानायला दृष्टीसृष्टीवाद मान्यता देतो. व्यावहारिक सत्ता मानू नका. का? कारण व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्तेमध्ये फरकच नाही. दोन्हीमध्ये दिसतं पण दोन्हीमध्ये टिकत नाही. हे सामान्यत्व दोन्हीच्या ठिकाणी असल्यामुळे दोन स्वतंत्र सत्ता मानू नका. प्रातिभासिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता एकच करा आणि पारमार्थिक सत्ता ही दुसरी सत्ता माना. सत्ता त्रयाचा सिद्धांत दृष्टीसृष्टीवाद स्वीकारत नाही, सत्ता द्वयाचा सिद्धांत दृष्टीसृष्टीवाद स्वीकारतो. त्याचा विचार आपल्याला करता येईल. आणि म्हणून भगवंतानी, आता हा विचार मी हेतुतः आपल्या समोर ठेवतो, भगवान तुला विद्या आणि मुला विद्येचा विचार करून भगवंतानी त्यजुनी त्यजी दोनदा त्याज्य शब्दाचा, त्याग शब्दाचा विचार भगवंतानी त्यजुनी त्यजी म्हणजे काय? म्हणजे मुला विद्येला त्यजुनी तुला विद्येला त्यजी असा अर्थ करावा लागेल त्याचा. तुला विद्येला त्यजुनी मुला विद्येलाही त्यजी धर्मजात. कारण धर्म सगळा अज्ञानाचा कार्य म्हणून विचारात घ्यावा लागतो. प्रातिभासिक आणि व्यावहारिक दोन्ही भूमिका आपण लक्षात घ्या. तुला विद्या आपल्या ठिकाणी प्रातिभासिकत्व निर्माण करते, मुला विद्या व्यावहारिक सत्ता निर्माण करते. पण प्रातिभासिक सत्ता, दोरीवरचा सर्प जसा मिथ्या ठरतो तशी दोरी काही सत्य ठरते काय हो? दोरीवरचा साप का खोटा? कारण एका काळामध्ये भासला आणि दुसऱ्या काळामध्ये भासत नाही म्हणून. ज्ञानपूर्व काळामध्ये भासतो, ज्ञानोत्तर काळामध्ये भासत नाही म्हणून. एका काळामध्ये असणं आणि दुसऱ्या काळामध्ये नसणं याला वेदांत जर विकार म्हणत असेल तर रज्जूवर भासणारा सर्प हा विकारी आहे म्हणून मिथ्या, तशी रज्जू काही अविकारी आहे काय? तिलाही विकार आहेच की नाही? रज्जू आज डोळ्याला दिसते. ही दोरी जी आम्ही हातामध्ये घेतली, हाती घेतली या वगैरे ज्ञानोबारायचे बोलतात, हाती घेतली या माळा फिटेस, किंवा हाती घेऊन तो दोरू सांडीचे जैसा सर्पाकारू, हाती घेऊन वगैरे जो तो हातात घेतलेला जो दोर आहे तो दोर आपण मरेपर्यंत तरी संपेलच की नाही कधी ना कधीतरी. दोरीवर भासणारा सर्प जसा निवृत्त होतो तसा हा दोर सुद्धा कालांतराने 20 वर्षानंतर, 40 वर्षानंतर, 100 वर्षानंतर त्या दोराचा चुरा होऊन जाईल, मातीमध्ये विलीन होऊन जाईल, शेवटी तिथेही नष्ट होऊन जाईल. काहीतरी त्याचं होऊन तो दोर नष्ट होईल की नाही? मग नाश पावला किंवा बाध झाला म्हणून जर सर्प मिथ्या, तर नाश पावला म्हणून दोर काही खरा मानायचा का? म्हणून प्रातिभासिकत्व हे जसं मिथ्या आहे तसं व्यावहारिकत्वही मिथ्या आहे. म्हणून त्यजुनी त्यजी सकळ धर्मजा, हे दोनदा शब्द योजना करण्याच्या मागे ही भूमिका आहे. ऐका, आपल्याला या संदर्भामध्ये जर दृष्टांतानं बघायचं झालं तर जनकाचं उदाहरण या संदर्भामध्ये देता येतं. प्रसिद्ध उदाहरण आहे. जनक राजे एके दिवशी पलंगावर झोपले. पलंगावर 7 गाद्या, गाद्यांवर जनक राजे वर झोपले आणि झोपल्यानंतर जनकाला एक स्वप्न पडलं. प्रसिद्ध दृष्टांत आहे. एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये जनकाच्या शेजारच्या देशातल्या राजाने त्याच्यावर आक्रमण केलं. स्वप्नामध्ये स्वप्नीची विचित्र सेना मीची झालो होतो ना निद्रावश्य, हे झालंच आहे. स्वप्न पडलं, एका राजाने जनकावर आक्रमण केलं आणि त्या युद्धामध्ये जनक राजे हरले, पराजय झाला. राजाने त्या दुसऱ्या राजाने त्यांचं राज्य ताब्यात घेतलं. जनकांना राजवाड्यातून हकलून दिलं. अंगावरच्या वस्त्रासकट दागदागिने सगळे काढून घेतले, संपत्ती नाणं सगळं काढून घेतलं, राज्य हिरावून घेतलं आणि जनकाला राजवाड्यातून हकलून दिलं. स्वप्नात, हे स्वप्नात चाललंय, तुम्ही स्वप्नात जाऊ नका. स्वप्नात चाललं. स्वप्नामध्ये हकलून दिलं. जनक राजाला भीक मागायची पाळी आली. जनक राजे दारोदार जाऊन भीक मागायला लागले. राजवाड्यातून हकलून दिल्यामुळे जेवणाची व्यवस्था नाही, अन्न पाण्याची व्यवस्था नाही. ज्या प्रजेवर राज्य केलं होतं इतकं समाधान त्या प्रजेला दिलं होतं, ज्या प्रजेला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलं होतं, त्या प्रजेच्या समोर जाऊन हात पसरण्याची वेळ जनक राजाच्या समोर आली. जनक राजे भीक मागायला लागले.
त्या नवीन राजाला हे कळलं की ज्या राजाला आपण हाकलून दिलंय तो राजा भीक मागतो. त्यांनी राज्यामध्ये दवंडी दिली. जो कोणी जनकाला अन्न देईल, नवे पाण्याचा थेंब जरी जनकाला कोणी दिला तरी त्याला फाशीची शिक्षा देण्यात येईल. जनकाला अन्न पाणी द्यायचं नाही आपल्या राज्यामध्ये. ज्या जनकाला पित्या समान प्रजा मानत होती त्याच जनकाला पाणीही न देणं हे त्या प्रजेच्या जीवावर आलं. पण फाशी जाण्याची आज्ञा होती, फाशी घोषणा झाली होती, फाशी देण्यात येईल म्हणून. जीवाला घाबरून लोकांनी जनक राजा पाहिला की जे स्वागताला औक्षणाचं ताट घेऊन येत असत तीच प्रजा जनक राजाला पाहिल्याबरोबर दरवाजे खिडक्या बंद करून घ्यायला लागली. जनकांना पाणी सुद्धा मिळेना. नाईलाज झाला. जनक राजे राज्य सोडून अरण्यामध्ये गेले. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. राज्यातलं पाणी राजा पिऊ देत नाही, प्रजा पाणी देत नाही, अन्न देत नाही. जनक राजे तशाच भुकेलेल्या अवस्थेमध्ये अरण्यामध्ये आले. चालायची ताकद नाही. डोळे उचलून बघावं तर डोळे उचलण्या एवढं त्राण अंगामध्ये राहिलं नाही. शरीर सगळं नित्राण व्हायला लागलेलं. हातपाय हलवायला नको वाटायला लागलेलं. कष्ट नको. पोटामध्ये भुकेचा खड्डा पडला. काय करावं, कसं करावं. शेवटी चालणं होईना. खुरडत 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 कोणी भेटतं का, कोणी पाणी तरी देईल का, कोणी आपल्याला शिळपाकं अन्न तरी देईल का, या विचारानं जनक राजे पुढे सरकायला लागले. जाता जाता एक पांथस्थ जनक राजांना भेटला. जनक राजाने त्याच्या पायावर लोळणच घेतली. काही करा, मला खायला द्या. माझा प्राण जाण्याची वेळ आली. तुमचं उष्ट असलेल, अर्धी चतकोर भाकरी तुमच्या शिदोरीतली शिल्लक राहिलेली असेल, उष्टी असली तरी चालेल, पण आत्ता आपद्धर्म म्हणून माझ्या देहाचं रक्षण करायचं म्हणून मला काहीतरी द्या. त्या पांथस्थानी सांगितलं, तुम्हाला देण्याकरता माझ्याकडे काही नाही, मला इथंच जायचंय. त्यामुळं मी आत्ताच मागच्या मुक्कामावर माझ्याजवळ होती तेवढी सगळी शिदोरी संपवून टाकली. आता माझ्याजवळ देण्यासारखं काही नाही. मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. माफ करा, पण माझं शिदोरी तुम्हाला दाखवायला सुद्धा माझ्याजवळ आता काही नाही. मी देऊ शकत नाही. पण तुम्हाला एक पत्ता सांगतो. इथून पुढचं जे राज्य आहे त्या राज्यामध्ये एक अन्नछत्र चालतं. त्या अन्नछत्रामध्ये कोणालाही काहीही न विचारता अन्न दिलं जातं. तुम्ही तिथं जा. जनक राजा म्हणाला, इथून पुढं किती आहे? म्हणे फार नाही, एक 10 किलोमीटरवर राज्य आहे. त्यांनी सांगितलं, एक पाऊल टाकायला माझा प्राण चालला, तुम्ही इतक्या लांबचं अंतर सांगता. पांथस्थ म्हणाला, मी काहीच करू शकत नाही. माझ्याजवळ असतं तर मी आनंदानं दिलं असतं तुम्हाला, पण मला माहिती आहे नजीकचा पत्ता तोच आहे, तिथं जा. जनक राजाला काय करावं कळेना, पण नाईलाज होता. अन्ना करता म्हणून दरदर भटकणाऱ्या जनक राजाने विचार केला, असं ना तसं देहाचं रक्षण करायचं असेल तर तिथपर्यंत पोचलं पाहिजे. मग कुठं खरडत खुरडत कसं तसं विश्रांती घेत, अमुक करत तमुक करत काहीतरी करत जनक राजे त्या राज्यामध्ये आले. राज्याच्या तोंडाशी ते अन्नछत्र होतं. जनक राजे संध्याकाळच्या वेळेला अन्नछत्राच्या दारात पोचले. त्यावेळेला त्या अन्नछत्राचा जो कोणी तिथला सेवक होता तो सेवक अन्नछत्राला कुलूप लावून घरी निघाला होता. अन्नछत्राला कुलूप, सगळं अन्न झालं. अन्नछत्रात लोक आले, जेवण करून गेले. शिजवलेलं सगळं संपवलेलं होतं आणि आता शिल्लक काही नाही म्हणून अन्नछत्राला कुलूप लावून तो निघाला होता. रोजचं अन्न रोज शिजवायचं आणि संपवायचं, उद्याच्याला शिल्लक ठेवायचं नाही. तर ते अन्नछत्र वर्षापर्यंतचं मिळवायचं आणि रोज थोडं थोडं खर्च करायचं. अन्नछत्र नाही, रोजचं रोज संपवलं पाहिजे आणि रोजचं रोज नवीन मिळवलं पाहिजे, तर ते अन्नछत्र. जनक राजे तिथं गेले. त्या सेवाधाऱ्याला म्हणाले, अहो मी फार लांबून आलोय, 2-4 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही, मला काहीतरी खायला मिळेल काय? तर म्हणाला, दिलं असतं, एक अर्धा तास आधी आला असता तुम्ही तर तुम्हाला पोटभर अन्न दिलं असतं. पण काय करू, सगळं संपलंय. कोरडे तांदूळ सुद्धा आता माझ्याकडे शिल्लक नाहीत तुम्हाला ओंजळभर द्यावेत म्हणून. तुम्ही असं करा, उद्या या सकाळी 10 वाजता तुम्हाला अन्न. जनक राजा म्हणाला, उद्या हा शब्द ऐकला तरी प्राण चाललाय. मला आत्ता पाहिजे, इथं पाहिजे. मी आता जगू शकत नाही. मी इथपर्यंत कसा पोचलो मला माहिती, माझ्या देवाला माहिती.
आता मला तुम्ही इथून पाठवू नका माघारी, काही करा, मी तुमच्या पाया पडतो. जो जनक राजा चांदीच्या पलंगावर झोपतोय, तो जनक राजा त्या सेवेकराच्या पाया पडून म्हणतोय, मला काहीतरी द्यावं, नाही म्हणू नका, विनमुख पाठवू नका, मी पाया पडतो तुमच्या. तो म्हणाला, मी काहीच करू शकत नाही. तुम्हाला देण्यामध्ये काही मला माझ्या घरचं द्यायचंय का? देण्यामध्ये मला वाईट वाटायचं काही कारण आहे का? अहो, हजारो लोक इथं येतात आणि जेवून जातात, मला तुम्हालाच एकट्याला नाही म्हणायचं कारण काय? पण खरंच सांगतो, प्रामाणिकपणानं सांगतो, देण्यासारखं काही राहिलं नाही हो तुम्हाला. भांडी सुद्धा धुवून पालथी टाकली आहेत मी आणि आता घरी निघालोय मी, काही राहिलं नाही, काही देऊ शकत नाही. जनकराजे म्हणाले, काही नाही असं म्हणूच नका, काहीतरी बघा, कुठंतरी असेल तेवढं बघा. शेवटी त्याला दया आली आणि त्याने सांगितलं, ठीक आहे, आत्ता भांडी धुतली आहेत, पण त्या भांड्याला लागलेली करपलेली खरवड एका द्रोणात काढून ठेवली आहे, एका वाटीत काढून ठेवली आहे, ती चालेल का? जनक राजा म्हणला, अमृत अमृत म्हणजे वेगळं काय असतं? अरे ही करपलेली खरवड हेच अमृत, पोटाला तेवढाच आधार, चालेल, वाटीभर आहे तर वाटीभर द्या मला, पण नाही म्हणू नका. त्याला दया आली. त्या बिचाऱ्याने पुन्हा कुलूप उघडलं. ती भांडी जिथं धुत होते तिथं ती सगळी खरवड काळी कभिन्न झालेली, कोळसा झालेली ती खरवड. कुठंतरी थोडं थोडा वर भात खिचडीचं काही दिसायला लागलं, पण तेवढंच, भाताची खरवड हे कळावं एवढंच दिसायला लागलं. त्याने ते काढून ठेवलं होतं. ती वाटी त्यांनी आणली. जनक राजाला सांगितलं, कशात घेणार? जनक राजे म्हणाले, माझ्याजवळ काही पात्र नाही. मग काही नाही, हात पुढं करा, त्याच्यात घालतो. मी काही वाटी देऊ शकत नाही तुम्हाला अन्नछत्रातली, हात पुढं करा. जनक राजाने ओंजळ समोर केली. त्याने ती काळी कुळकुळीत झालेली, कोळसा झालेली खरवड जनक राजाच्या हातात टाकली ओंजळीत. आणि जनक राजाला वाटलं, वा वा वा, काय देवाची कृपा आहे, मला भगवंताने अन्न दिलं. काळ कुळकुळीत कोळसा झाला, पण तो कोळसा बघून जनक राजाला इतका आनंद झाला, इतकं बरं वाटलं, काहीतरी मिळालं, पोटाला आधार, जीव वाचवण्यापुरतं तरी मिळालं, हरकत नाही. म्हणून ओंजळीमध्ये ती खरवड घेऊन जनक राजे माघारी फिरले. एवढ्यात एका घारीनं त्यांच्या ओंजळीतली खरवड बघितली, वरून जी झेप मारली, जनक राजाच्या हातातली सगळी खरवड खाली चिखलात पडून गेली. चुकचुक काय, स्वप्नात चाललंय, चुकचुक करून काय झालं? स्वप्न चाललंय. सुरुवातीला बोललो ना मी, हे स्वप्नात चाललंय म्हणून. चुकचुक करण्याने काय, खरंच झालंय काय? हे ते वाईट वाटून काय उपयोग? एकदा स्वप्न आहे म्हणून सांगितल्यावर किती गुंतायचं त्याच्यामध्ये? स्वप्नात एवढं गुंतात काय? गुंतू नका. हे स्वप्नात चाललंय सगळं, हे लक्षात ठेवा. चुकचुक चुकचुक करून जनक राजाबद्दल एवढी सहानुभूती कशा करतात? त्याला गरज नाही आपल्या सहानुभूतीची. तो चांदीच्या पलंगावर झोपलाय 7 गाद्यांवर, त्याला चुकचुक करून काय होणार आहे? काही नाही. जनक राजाच्या हातातली ती खरवड खाली पडली आणि जनक राजाला असं वाटलं की एवढं तरी आपल्याला मिळालं होतं. स्वप्नातच हे विचार चालू आहेत, एवढं तरी आपल्याला मिळालं होतं, तेही आपल्या दुर्दैवानं गेलं. आता आपण जगत नाही म्हणून मेलो मेलो म्हणून जनक राजे ओरडले आणि राणी धावत आली. तिने सांगितलं, उठा, काय झालं, कशा करता आरडाओरडा करता? सेवक धावत आले, उठवलं जनक राजांना. जनक राजे उठले, डोळे उघडले, आजूबाजूला बघतात तर सेवक हात जोडून उभे आहेत. चूळ भरायला चांदीचं तस्त आहे, पंख्यानं, चांदीच्या पंख्यानं, चांदीच्या काठ्या असणारे ते सेवक पंख्यानं वारा घालतायत, कोणी चौऱ्या ढाळतंय. चांदीच्या पलंगावर आपण 7 गाद्यांवर झोपलोय. दागिन्यानं मढलेली आपली राणी हात जोडून काय झालं म्हणून विचारते, आणि आपल्याला खायला अन्न मिळालं नाही असं स्वप्न आपल्याला पडलं. राणीनं विचारलं, काय झालं महाराज, ओरडलात कशा करता? जनक राजे काही बोलले नाहीत. जनक राजानं राणीला विचारलं, हे खरं का ते खरं? हे खरं आहे का ते खरं आहे? तर राणीला कळायला काही मार्ग नाही ना, हे म्हणजे काय आणि ते म्हणजे काय. राणीला काय माहिती यांना कोणतं स्वप्न पडलं? दुसऱ्याचं स्वप्न बघायची व्यवस्था देवानी केली नाही म्हणून बरं चाललंय जगाचं. ज्या दिवशी दुसरे कोणी कोणतं स्वप्न बघतात हे आपल्याला दिसायला लागेल, त्यावेळेला आपलंच आपल्याला वाईट वाटेल. राणीला काही कळलं नाही. सेवक पुढे झाले, त्याने विचारलं, महाराज तोंड धुवायचं का? राजानं सेवकांना विचारलं, हे खरंय का ते खरंय रे? काय करावं कळेना.
प्रधान आले, सेनापती आले. प्रधानाने विचारलं, महाराज दरबार भरलाय, सुरू करायचा का? राजा विचारतो, जनक राजे प्रधानाला विचारतात, प्रधानजी हे खरं का ते खरं? कोणी काहीही बोललं तरी जनक राजा फक्त एकच प्रश्न विचारतात, हे खरं का ते खरं? हे खरं का? आणि कुणालाच काही कळायला मार्ग नाही, हे म्हणजे काय आणि ते म्हणजे काय. ते हा शब्द जनक राजे कशाला उद्देशून बोलतात? त्या स्वप्नाला उद्देशून विचारतात. हे बाकीच्यांना कळायचं काही कारण नव्हतं. पण जनक राजाच्या मनामध्ये त्या प्रश्नाला उत्तर सापडेना. कर्मधर्म संयोग चांगला, जनक राजाचं भाग्य उदयाला आलं. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. भाग्य उजळलं आणि त्यावेळेला जनक राजाच्या भेटीला म्हणून अष्टावक्र मुनी जनक राजाकडे मिथिला नगरीत आले. अष्टावक्र आल्याची बातमी कळाल्याबरोबर जनकाला तर आनंद झालाच, पण जनकाच्या हे खरं का ते खरं या प्रश्नाने त्रस्त झालेल्या बाकी सगळ्यांनाही आनंद झाला की आता उत्तर मिळेल, आता नक्की उत्तर मिळेल. अष्टावक्र मुनी आले. जनक राजांनी त्यांना आसन दिलं, त्यांची पाद्यपूजा केली, नमस्कार केला. आणि अष्टावक्र मुनींनी जनक राजाला विचारलं, काय राजा, चेहऱ्यावर चिंता दिसते, बरं आहे ना सगळं? जनक राजाने अष्टावक्र मुनींना विचारलं, महाराज हे खरं का ते खरं? अष्टावक्र एकदम गोंधळून बघायला लागले. राणीनं प्रधानानं सांगितलं, महाराज काही कळत नाही, सकाळी उठल्यापासून फक्त एवढंच चालू आहे, हे खरं का ते खरं, हे खरं का ते खरं. अष्टावक्र मुनींना कळायला वेळ लागला नाही. उठल्यापासून चालू आहे, रात्री झोपताना ठीक होते, सकाळी उठल्यापासून हे चालू आहे, म्हणजे झोप आणि जागृती याच्या मधल्या काळामध्ये दुसरं काय होऊ शकणार आहे? स्वप्न पडलेलं असणार, स्वप्न पडलेलं असणार. याच्यावरून जनकाने ओळखलं, अष्टावक्रांनी ओळखलं, काहीतरी स्वप्न पडलंय, स्वप्नात काहीतरी बघितलंय, अंतर्ज्ञानानं जाणलं. आणि मग अष्टावक्रांनी जनकाला विचारलं, काय म्हणतोस राजा? जनकाने विचारलं, काही नाही महाराज, हे खरं का ते खरं? अष्टावक्रांनी हसून सांगितलं, जसं हे तसं ते. संपलं. बाकीच्यांना कुणाला काहीही कळायला मार्ग नाही. आपण कथा ऐकली म्हणून आपल्याला कळलं, पण राणीला काहीच कळलं नाही, प्रधानाला काही कळलं नाही, सेनापतीला काही कळलं नाही. हे विचारतात, हे खरं का ते खरं, ते उत्तर देतात जसं हे तसं ते. बाकीच्यांनी प्रश्न विचारला, महाराज हे काय आहे? हे खरं का ते खरं म्हणजे काय, जसं हे तसं ते म्हणजे काय? अष्टावक्रांनी त्याचा खुलासा करून सांगितलं. यांना स्वप्न पडलं, स्वप्न पदार्थ काही दिसले, जागृतीमध्ये असणाऱ्या पदार्थांच्या पेक्षा, परिस्थितीपेक्षा विपरीत परिस्थिती त्यांनी स्वप्नात बघितलेली असणार. त्याच्यामुळे विपरीत परिस्थिती खरी का अनुकूल परिस्थिती खरी, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडला. ते खरं का हे खरं? भीक मागणारा मी, माझी भिकेची अवस्था, माझ्या पोटामध्ये उसळलेला भुकेचा डोम, माझा लोकांनी केलेला धिक्कार, माझा झालेला पराजय, माझ्या हातातलं करपलेलं अन्न, माझ्या हातातल्या करपलेल्या अन्नावर झडप मारून माझं अन्न मातीत मिळवणारी घार, मला मार्गदर्शन करणारा पांथस्थ, माझ्या अंगावरचे फाटलेले कपडे, हे सगळं खरंय का दागिन्यांनी मढलेलो, चांदीच्या पलंगावर झोपलेलो, हातोपाती नोकर असणारं हे माझं राज्य खरंय? हा प्रश्न जनकाच्या मनात निर्माण झाला असेल आणि म्हणून त्याने ते विचारलं असेल, तर त्याला उत्तर हेच आहे, जसं स्वप्नातलं खोटं आहे तसं हेही कधी ना कधीतरी जाणार आहे. स्वप्नातली तुझी अवस्था जागृतीत आल्यानंतर जशी गेली, स्वप्नवनी जागृती येता काय पाय दुखती पंडुसुता, का स्वप्ना माझी असता प्रवास होय, हे स्वप्नातून जागृतीत आल्यानंतर जसं कळतं, तसं या जागृतीतून, या व्यावहारिक सत्तेतून पारमार्थिक सत्तेत आपण गेलो की ही व्यावहारिक सत्ता ही कशी मिथ्या आहे हे आपल्याला कळायला लागतं. म्हणून भगवंताने, आता हा विचार मी का सांगितला आपल्याला, प्रातिभासिक सत्ता निर्माण करणारी तुला विद्या आहे, सत्ता दाखवणारी, आणि व्यावहारिक सत्ता दाखवणारी मूला विद्या आहे. भगवान अर्जुनाला सांगताना सांगतात, कशाचा त्याग कर? कशाचा? अरे तू मूला विद्ये सकट तुला विद्येचा त्याग कर. त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात, कारण दावी अज्ञान जे का मूळ, धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ,
जे त्यजुनी त्याची सकळ धर्मजात, उपयोग होणार नाही त्याचा. याच्याकरता प्रातिभासिक आणि व्यावहारिक या दोन्ही सत्ता आपण टाकल्या पाहिजेत, दोन्ही अविद्या टाकल्या पाहिजेत. याच्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 6 उदाहरणं दृष्टांत आपल्याला दिलेत. माझ्या लक्षात आहे दृष्टांताकडे यायचंय. परवा आपण जे बोललो होतो ते बोलायचंय माहिती आहे. पण अज्ञानापासून निर्माण झालेली अज्ञानाच्या दोन्ही सत्ता, प्रातिभासिक आणि व्यावहारिक, या दोन्ही सत्ता टाकल्या पाहिजेत हे भगवंताला अर्जुनाला त्याच्यामध्ये सांगायचंय. म्हणून त्याला टवाळ असा शब्द वापरला. धर्म अधर्माचे टवाळ, दावी अज्ञान जे का मूळ म्हणून त्यजुनी त्यजी, किंवा जे त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात. 15व्या अध्यायात नाही अज्ञाना वाचोनी मूळ ययाचे असले पण टवाळ, तिथं आलेला शब्द अज्ञाना वाचोनी मूळ ययाचे असले पण टवाळ. वृक्ष देखिले काय जे देखिले सिनसाळ वृक्ष असं काही पुढे कुठं चुकत असेल तर बघा, तिथं टवाळ शब्द वापरला. पुन्हा 13व्या अध्यायामध्ये 2-4 वेळा, काही 16व्या अध्यायामध्ये तर आसुरी संपत्तीवान यागाला सुद्धा टवाळ म्हणतो असं उदाहरण आहे. 13व्या अध्यायात अज्ञानी जीव त्याला टवाळ म्हणतो, ते तिथं विचार आला. 2-3 ठिकाणी मौढ्यमध्याचेनी वगैरे तिथं जो विचार आहे तिथं सगळं त्या ह्याला यागाचे टवाळे आचरती असं पुढं त्याचा, तिथं टवाळ शब्दाचा अर्थ नक्कल असा आहे, असा विचार केला. ते 13व्या अध्यायामध्ये जैसी माळा ते माळा ऐसे जी देखीजे डोळा सर्पबुद्धी टवाळा, तिथं सर्पबुद्धी टवाळ म्हटलंय. मिथ्या या अर्थाने हे शब्द आले, टवाळ शब्द तिथं आला. धर्माधर्माचे टवाळ, धर्म आणि अधर्म ह्यांनी निर्माण केलेलं जे जे सगळं आहे ते सगळं टवाळच आहे. काही वेळेला धर्म व्यक्त फल देतो, काही वेळेला धर्म अव्यक्त फल देतो, काही वेळेला धर्म व्यक्ताव्यक्त फल देतो. बरोबर आहे का? पहा, व्यक्त फल धर्माने दिलं तरी ते टवाळच म्हणायचं. धर्माने दिलेलं अव्यक्त फल जे आत्ता स्वर्गाधिक वगैरे आहेत ते अव्यक्त फल, तेही टवाळच म्हणायचं. आणि धर्माने दिलेलं व्यक्ताव्यक्त असणारं फल तेही टवाळच म्हणायचं, त्यालाही मिथ्याच म्हणायचं. धर्माने व्यक्त फल दिलं तरी ते मिथ्या, कारण ते याच जन्मापुरतं उपयोगाला आलं. धर्माने दिलेलं स्वर्ग नावाचं फल, ते अव्यक्त फल, ते मरणोत्तर मिळतं म्हणून टवाळ. कारण पुण्याची पावटी सरेव वगैरे तिथेही पुन्हा सरणं आहेच म्हणून टवाळ. आणि धर्मानं दिलेलं व्यक्ताव्यक्त जे फल आहे, काही इथं आणि काही तिथं, तर तेही आपल्याला मिथ्याच मानावं लागेल, कारण त्यालाही मर्यादा आहे, कारण तेही सरणारं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जी 6 उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर दृष्टांत रूपानं ठेवली आहेत, त्याच्यातली 2 उदाहरणं व्यक्त आहेत, 2 अव्यक्त आहेत आणि 2 व्यक्ताव्यक्त आहेत. 3 दृष्टांत, 3 ओव्यांमध्ये 6 दृष्टांत ज्ञानोबाराय देतात. त्याचा विचार आपण करा. सगळाच विस्तारानं विचार सांगावा असं नाही, पण मी आपल्याला स्थूल रूपानं सांगतो, आपण नंतर त्याची संगती लावून घ्या. सगळा विचार मी सांगत नाही. काय बोलले ज्ञानोबाराय? पहिल्या 2 दृष्टांतामध्ये हाती घेऊन तो दोर सांडीचे जैसा सर्पाकार आणि निद्रा त्यागे घराचार स्वप्नीचा जैसा. इथं केलेला विचार अव्यक्त विचार आहे. स्वप्न पदार्थ व्यक्त नाही आहे, अव्यक्त आहे. दोरीवरचा सर्प व्यक्त नाही, अव्यक्त आहे. अव्यक्त फलाची प्राप्ती झाली, हाती घेतल्यानंतर तो सर्पबुद्धी गेली, अव्यक्तपणा गेला. जागृतीमध्ये स्वप्नातला सगळा प्रपंच मोडला, अव्यक्त फल तिथं सांगितलं. नंतरच्या 2 ओव्या आपण पहा. नाना सांडिलेनी कवळे चंद्रीचे धुपे पिवळे, कावीळ झाली, आपल्याला त्याची जाणीव आहे, व्यक्त विचार. व्याधी त्यागे कडूवाळे पण मुखाचे, अंगामध्ये ताप असेल तर तोंड कडू पडतं, व्यक्त विचार. पण कडू पडलं म्हणजे कायमचं राहतं काय? कावीळ झाली म्हणजे कायमची राहते का? जाणारी आहे. म्हणून अव्यक्त जसं जाणार आहे तसं हे व्यक्तही जाणार आहे. आणि पुढे दिलेले 2 विचार
आगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे त्यजुनी का काष्ठ त्यागे वन्ही त्यजिजे जैसा. इथं व्यक्त आणि अव्यक्त. मृगजळाचं उदाहरण व्यक्त अव्यक्त म्हणून आलं आणि काष्ठ त्यागे वन्ही व्यक्त रूपानं आलं. एक अव्यक्त एक व्यक्त. आधीच्या ओवीमध्ये 2 व्यक्त आणि त्याच्या आधीच्या ओवीमध्ये 2 अव्यक्त. अव्यक्त फलही नष्ट होतात तशी व्यक्त फलही नष्ट होतात आणि व्यक्त आणि अव्यक्त फलही नष्ट होतात. तैसे धर्माधर्माचे टवाळ. धर्म आणि अधर्मानं प्राप्त होणारी व्यक्ताव्यक्त सगळी फलं ही टवाळच मानली पाहिजेत हे ज्ञानेश्वर महाराज बोलतात. दृष्टांतातही ज्ञानोबाराय पुष्कळ शिकवून जातात. अशा पद्धतीनं ज्ञानोबारायांनी सांगितलं धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ जे त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात. आता ते त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात हे जे ज्ञानेश्वर महाराज बोलतात, त्यजुनी त्यजी याचा विचार आपण करून आलो. तुला विद्येसह मूला विद्येचा त्याग कर. टाकून दे. काही काही गोष्टी टाकून द्याव्या लागतात. काही गोष्टी टाकूनच द्याव्या लागतात. काही गोष्टी तात्पुरत्या त्याग करावा लागतो काही काही गोष्टींचा आणि काही काही गोष्टींचा कायमस्वरूपी त्याग करावा लागतो. कायमस्वरूपी उदाहरण देऊन मी वेळ घेत नाही. परंतु हा धर्म जात शब्द जो ज्ञानोबारायांनी वापरला, जात असा जो शब्द ज्ञानोबारायांनी वापरला तो सर्व धर्मान या सर्व शब्दाचा वाचक म्हणून आलाय. धर्म टाक नाही, धर्म जात टाकून दे. नुसता धर्म नाही, धर्म जातीच टाकून दे. कारण कोणताही धर्म तू कोणत्याही अर्थाने स्वीकारशील तरी तुला त्याचा त्रास होणार आहे. कदाचित आज तुला धर्म पालनाचं सुख वाटेल, पण मी धर्म पालन करणारा आहे याचा अभिमान निर्माण झाला तर तो अभिमान तुझा घात करील. आज तुला धर्मपालनातून दुःख होऊन कदाचित उद्या धर्मपालनाचं सुख मिळण्याची अपेक्षा जर राहिली तर स्वर्गाची इच्छा राहिल्यामुळे तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा दुःखच भोगावं लागेल. आत्ता कष्ट करून तू पुन्हा सुखाची अपेक्षा करून जर स्वर्गप्राप्तीची किंवा ब्रह्मलोकाच्या प्राप्तीची अपेक्षा धरशील तर ब्रह्मलोकाच्या किंवा स्वर्गाच्या प्राप्तीत हा स्वर्ग कधी ना कधीतरी संपणारा आहे आणि मला इथून पुन्हा अधपतित व्हावं लागणार आहे हे दुःख तुझ्या मनामध्ये सलतच राहील. विषयाच्या प्राप्तीत, विषयाच्या भोगात आणि विषयाच्या त्यागात जर दुःख होणारच आहे तर प्राप्ती आणि भोगाच्या प्रयत्नापेक्षा त्यागाचं एकच दुःख भोगलेलं बरं असतं. त्या त्यागात दुःख आहे का? कदाचित अज्ञानामुळे त्या त्यागात दुःख वाटण्याची शक्यता आहे. पण एकदा त्याग झाला की त्याचं जे समाधान आहे ते जास्त चांगलं आहे. माणूस जेवायला बसला, सगळ्यांच्या पानात लाडू दिसतो पण आपल्या पानात आला नाही. दुःख होईल का सुख? नाही, मला वेगळं वाटलं होतं. जाऊ द्या, दुःख होईल. बरोबर आहे, मलाही झालं असतं. तुम्हालाच काय, मलाही होईल. आणि आपल्या बाबतीत असंच होतं हो. म्हणजे सगळ्या पंक्तीला टोपलभर लाडू पुरतात आणि आपल्या आधीच्या पानामध्ये लाडू वाढला की टोपल्यातले संपून जातात. असं आपल्याच बाबतीत का व्हावं देव जाण. तो लाडू आणायला गेला, आपल्या पानापर्यंत येऊन लाडू संपला. लाडू आणायला गेल्यावर आपल्या मनात दुःख लक्षात राहतंय का नाही? कुठून वाढायचंय कुणाला माहिती? इथून वाढायचंय, कारण तो यायच्यात आधीच्याचा लाडू संपलेला असतो. त्यामुळे त्याला वाटतं बहुतेक इथंच वाढायचं. मग आपल्या मनात दुःख म्हणजे आपल्याला मिळणार नाही याचं नाही, त्याला 2 मिळतील आणि मला एकच मिळेल याचं दुःख मोठं असतं. विषयाच्या प्राप्तीकरताही दुःख आहे. विषयाचा भोग घेताना कणाकणानं दुःख सुरू होतं की नाही? लाडूचा पहिला घास खाल्ल्यानंतर जे सुख मिळतं दुसऱ्या घासात ते सुख असतं नाही. गोडावर गोड खाल्लं की कमी गोड लागतं की नाही? गोडावर गोड खाल्लं म्हणजे पहिला लाडूचा घास घेतल्यानंतर तो लाडू जेवढा गोड लागतो दुसरा घास घेतल्यावर गोडावर गोड खाल्ल्यामुळे कमी लागणार की नाही? तिसऱ्या घासाला कमी लागणार, चौथ्या घासाला कमी लागणार, 5वा घास होणारच नाही, 4थ्या घासात लाडूच संपणार. दुसरा लाडू आला की पहिल्यापेक्षा कमी गोड लागणार, तिसरा आला की अजून कमी लागणार, 10वा आला की अजून कमी लागणार आणि 15व्या लाडूला नको म्हणणार. म्हणजे त्याग झाला की नाही? विषयाच्या प्राप्तीत, विषयाच्या भोगात आणि विषयाच्या त्यागात
जर दुःख असेल तर या तिन्हीचं दुःख भोगण्यापेक्षा एक त्यागाचं तत्कालीन दुःख भोगावं, पण अनंत कालाचं सुख पदरात पाडून घ्यावं, हे केव्हाही चांगलं असतं. पहिला लाडू पानात पडला, नको म्हटलं, तुकडा पानात पडला, बास झालं, मला नकोच होता, नको म्हणायची सवय असणं हे फार महत्वाचं. नको म्हणता आलं पाहिजे, ती तयारी असली पाहिजे. काही असो, तारीख जरी घ्यायला आलं तरी नको म्हणता आलं पाहिजे. नको, काय करायचंय, माझ्यापेक्षा चांगले पुष्कळ कीर्तनकार आहेत, त्यांचं घ्या ना तारीख, अजून चांगला उत्सव करा, मला काही फार येत नाही म्हणता आलं पाहिजे. पाकिट देताना नको म्हणता आलंच पाहिजे. जेवायला बसल्यानंतर नको म्हणता आलं पाहिजे. कुणी काही देत असेल नको म्हणता आलं पाहिजे. कुणी मान देत असेल, खुर्ची देत असेल, नको म्हणता आलं पाहिजे. काही गोष्टी नको म्हणता आल्याच पाहिजेत. त्यागाची भूमिका तत्कालीन जरी आपल्याला दुःखावह वाटत असेल तरी कालांतराने तीच सुखावह आहे याची जाणीव होणार आहे. म्हणून भगवान म्हणतात त्यजुनी त्यजी, टाकण्याकरता. आसुरी संपत्तीचा विचार जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगायला प्रारंभ केला, अर्जुन म्हणतो देवा मला या वाटेने जायचंच नाही, मला सांगता कशाला, कशाला मला हे सगळं सांगता, मला काही कामक्रोधाच्या वाटेला जायचं नाही, अभयम सत्व संशुद्धी मला सांगा, बरोबर आहे, कारण मला त्या गुणांची प्राप्ती करून घ्यायची आहे. पण तुम्ही मला काम क्रोध अमुक तमुक हे सगळं सांगता, त्रिविधम नरकस्येदम, हे मला नकोच आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर मला गरज नाही त्याची, तुम्ही मला का सांगता हे 6 आसुरी संपत्तीचा विचार, गरज नाही मला, कशा करता सांगता. त्यावेळेला भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं, अर्जुना हे ऐक, कशा करता ऐक, कशा करता ऐकायचं. त्याज्य पै त्यजावया लागी, जाणावे जरी अनुपयोगी. भगवान बोलतात अर्जुना जे त्याज्य आहे त्याचा त्याग करण्याकरता ते अनुपयुक्त असलं तरी ते जाणावं लागतं, कारण त्यागाकरता त्याचा उपयोग होत असतो. त्यजुनी त्यजी, पुन्हा पुन्हा या धर्माचा विचार अर्जुना तू कर आणि त्या धर्माचाच त्याग कर. धर्माचा त्याग कर म्हणजे धर्मकृत्याचा त्याग कर असं मी म्हणत नाहीये. त्या धर्माला ज्या अज्ञानाने जन्म दिला त्या अज्ञानाचा त्याग कर. अज्ञानासकट एकदा धर्म गेला, अज्ञान गेलं की कर्म झालं काय न झालं काय काही उपयोग होत नाही. अज्ञान गेलं, ज्ञान झालं. परब्रह्म स्वरूपाच्या ज्ञानामध्ये पुन्हा कर्माची संगती लावता येते का? यस्त्वात्मतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टा तस्य कार्यम न विद्यते. कार्यम तस्य कार्यम न विद्यते. कार्याचा विचार, धर्माधर्माचा विचार पुन्हा करायचं कारण नाही, अधर्माचाही विचार पुन्हा करायचं कारण नाही. हत्वापि सैमान लोकांना हंती न निबध्यते, अधर्माचाही विचार करू नको. तस्य कार्यम न विद्यते, धर्माचाही विचार करू नको. आणि धर्म अधर्म कशाचाही विचार केला तर पापपुण्याच्या संगतीनं पुन्हा स्वर्ग नरकाची प्राप्ती करून घेऊन तुला पुन्हा मृत्यूलोक काय, स्वर्गलोक काय, ब्रह्मलोक काय किंवा आणखीन काही काय या पुनरावर्तनामध्ये अडकायचं असेल तर धर्माधर्माचा विचार कर, धर्माधर्म सांभाळून ठेव. पण आत्ता तुझी अवस्था अशी आहे, आत्ता तू या भूमिकेवर आलेला आहेस, मी तुला गुह्यतम असा सिद्धांत सांगितलेला असल्यामुळे तू या अवस्थेवर आहेस की तुला याची कशाची गरज नसली पाहिजे. कारण अनात्म पदार्थाचं अनात्मत्व तुला कळलं, अनित्य पदार्थाचं अनित्यत्व तुला कळलं, नको त्या पदार्थांविषयीचा मोह आता तुझ्या मनामध्ये टिकत नाहीये. अशी जर अवस्था तुझी झाली असेल तर आता धर्माधर्माचा विचार करू नको, सोडून दे. धर्माधर्माचा विचार सोड. भगवान म्हणतात जे त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात. अर्जुन म्हणतो देवा धर्माचा त्याग करा म्हणजे अज्ञानाचा त्याग करा हे तुम्ही सांगता, बरोबर आहे. पण अज्ञानाचा त्याग केल्यामुळे परिणाम काय होईल, धर्माधर्माच्या त्यागाचा परिणाम काय होईल याचा विचार केलात का? कोणताही शहाणा मनुष्य कोणताही विचार जो सांगतो तो परिणामाचा विचार करूनच सांगत असतो. अमुक अमुक करा म्हणलं की कशा करता, तमुक तमुक होईल म्हणून. परिणामाचा विचार ज्ञात असल्याशिवाय कुठल्याही त्यागाच्या अथवा स्वीकाराच्या भूमिका मान्य केल्या जात नाहीत. याचा परिणाम काय देवा? भगवान सांगतात अर्जुना त्याचा परिणाम फार चांगला आहे. मग अज्ञान निमालिया मीची एक असे अपैसया सनिद्र स्वप्न गेलया आपण पे जैसे. पुन्हा दृष्टांत दिला. सनिद्र स्वप्न गेलया, स्वप्न गेली निद्रा राहिली, उपयोग नाही. जागृती स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये
जागृतीतून स्वप्नात गेला, पण स्वप्नातून जागृतीत यायच्या ऐवजी सुषुप्तीत गेला. स्वप्न संपलन, गाढ झोप लागली, तरी सुद्धा अज्ञानच किंवा त्याच्या ऐवजी मागे आलं पाहिजे. सनिद्र स्वप्न गेलिया, निद्रेसह स्वप्न गेलं पाहिजे, म्हणजे सुषुप्तीसह स्वप्न गेलं पाहिजे, म्हणजे पूर्ण जागृती आली पाहिजे. असं झाल्यावर जसं होईल तसं अज्ञान गेल्यानंतर मीच एक आपैसया. इथं आपैसया हा जो शब्द भगवंतानी वापरला तो चिंतनाला प्रवृत्त करणार आहे. मी एक सहज आहेच, सहज आहे. म्हणून आपण आत्तापर्यंत जे बोललो, 3 दृष्टांत आधी जे दिले, आशा जैसी दुःखाते, व्याली निंदा दुरिते, असो जैसे दैन्याते दुर्भगत्व, हे सांगत असताना दुःख, आशा दुःखाला जन्म देते, फक्त आशाच जन्म देते का अन्य पदार्थही, अन्य काही विचार दुःखाला जन्म देतात? देतात ना. निंदेनेच पाप लागतं का अन्य गोष्टी नाही लागतं? अन्य गोष्टी नाही लागतं, परंतु निंदेने जेवढं सहज लागतं तेवढं अन्य गोष्टीने सहज लागत नाही. आशेने जेवढं सहज दुःख होतं तेवढं इतर गोष्टींनी होत नाही. म्हणून तिथल्या सहजतेचा विचार जर करायचा, त्याच अनुषंगानं आपैसया हा शब्द भगवान वापरतात. अर्जुना, एकदा अज्ञान गेलं की मग मीच तुला सहजतेनं प्राप्त होणार आहे, हे भगवान बोलतात. त्याचा विचार करायचा आहे, उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरुंड महाराज की जय. सद्गुरु हरी.